नमस्कार मित्रांनो, अंबाडी वीज मंडळाचा त्या ऑफिसमध्ये आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला होता. आम्ही त्या व्हिडिओ घेण्यासाठी नव्हतो गेलो. अचानक आमच्या मित्राचा कैलास जाधवचा मीटर काढून नेला MSCच्या वायरमॅनने, MSCBच्या वायरमॅन. आणि ती चौकशी करण्यासाठी आम्ही गेलो. मीटर गेला कुठे, त्याने सांगितलं तुमचं बिल थकीत आहे, म्हणून आम्ही मीटर काढून नेला. पण कोणतीही पूर्वसूचना न देता तो मीटर काढून घेऊन गेले. कोणताही पंचनामा केला नाही, कोणताही फोटो नाही, कोणताही व्हिडिओ घेतला नाही. असे सर्व नियम धाब्यावर बसून MSCBच्या वायरमॅनने तो मीटर काढून नेला. हा सर्रास प्रकार तो करतात. आम्ही तोच विचारण्यासाठी गेलो आणि बरीचशी लोकं होती तिथं. आणि त्या गडबडीमध्ये आम्ही सर्वांचे प्रश्न विचारले आणि ते लोकांसमोर मांडले. तर मी तुम्हाला वाचून दाखवतो. काही मुद्दे काढले आहेत आम्ही लेखी त्यांना पत्रव्यवहार केला. पण आपल्या परिसरामध्ये नाही, संपूर्ण महाराष्ट्र ह्या वीज महावितरणला वैतागलेला आहे. त्यांच्या बिलाला वैतागला आहे, त्यांनी दिलेलं रेडिंगला वैतागला आहे. ते रेडिंग कोणतं येतात, बिल कोणतं पाठवतात, कोणाला रेडिंगच नाही तरी पण बिल पाठवून देतात. असा सगळा सावळा गोंधळ. वीज कोणाला तरी विकतात कंपनीवाल्यांना आणि बिल आपल्याला कडून वसूल करतात. तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो, ज्या पॉवर स्टेशनमधून ज्या विभागाला वीज दिली जाते तिथे एक मीटर असतो यांचा. त्या मीटरद्वारे तुम्हाला वितरण केलेली वीज 100 रुपयाची वीज ह्या परिसराला दिली तर 100 रुपये वसूल करून त्यांना दे. मग वीज कुठे वापरली आम्हाला माहीत नाही. मग ह्यातलेच वायरमॅन, आता त्याचे पुरावे देखील आहेत माझ्याकडे. ह्यातल्या वरच्या अधिकाऱ्यापासून तर खालच्या वायरमॅनपर्यंत कोण कुठून जोडणी करून देतो, कमर्शियल मीटरला कोण वायरी जोडून देतो, सगळे माहिती आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे, वायरचं नवीन मीटर घेतला तर ते वायरमॅनला कोंबडा कापून द्यायला लागतो, त्याची पूजा पहिल्यांदा करायला लागते, धाब्यावर जेवायला द्यायला लागतं. हे प्रकार आम्ही देखील केले आहेत आणि लोक चालू आहेत. सर चला आमचं काम होतं आहे. स्थानिक वायरमॅन आहेत, पण स्थानिक वायरमॅन हा विचार करत नाही. त्यावेळेला तो कायद्यावर बोट ठेवतो. वायरमॅनला जे ग्राउंड लेवलला काम करतात त्यांना सांगतो मी, हे आपल्या परिसरातले तुमचेच नातेवाईक आहेत ना, हे बाहेरून आलेले कोण नाहीत. निदान तेवढी ते माणुसकी दाखवा तुम्ही. कायद्याचं उल्लंघन तुम्ही करता आणि वरून आम्हाला बिल आमच्याकडनं वसूल करता, हे कितपर्यंत योग्य आहे. मी तुम्हाला काही नियम सांगतो आणि त्याकरता आम्ही आता पत्रव्यवहार करून कोणताही उत्तर मिळालं नाही तर आम्ही अंबाडी येथे उपोषणाला बसणार आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला याचा निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाहीत. तर साधारणतः मुद्दे तुम्हाला वाचून दाखवतो. मीटर काढण्यापूर्वी लेखी नोटीस देणे बंधन करा. तुमचा मीटर काढून नेला, बिल थकीत आहे, अगोदर तुम्हाला नोटीस दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, थकबाकी असल्यास योग्य मुदत देऊन हप्त्याची सुविधा द्यावी. हा कायद्याने नियम दिला आहे. तुमची थकबाकी आहे, डायरेक्ट मीटर काढून न्यायचा नाही तर त्याचे हप्ते वसूल करून सर्वसाधारण कष्टकरी मजूर ठाणे ग्रामीण, ठाणे जव्हार पालघरमध्ये राहतो तर त्याचे हप्ते करून ती वसूल करण्यात यावी की जेणेकरून तो भरेल. संबंधित अधिकाऱ्यावर चौकशी करून कारवाई करावी, ही आमची मागणी आहे. पहिल्यांदा, महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी लिमिटेड महावितरणकडून खालील प्रकारे कायद्याचा भंग होत असल्याचे दिसून येते. वीज अधिनियम 2023 नुसार वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी योग्य पूर्वसूचना देणे आवश्यक असताना ती दिली जात नाही. ग्राहकांना बिल दुरुस्ती, तक्रार नोंदणी व अपील करण्याची संधी न देता थेट मीटर काढून नेले जाते. मीटर काढताना पंचनामा किंवा लेखी कागदपत्र दिले जात नाहीत. वृद्ध, आजारी, लहान मुले असलेल्या कुटुंबांना विचार न करता वीज तोडली जाते, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. ग्रामीण भागामध्ये आता घरामध्ये वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, व प्रचंड उकाडा असतो आणि अशा वेळेला ऐन वेळेला ते वीज कापून नेतात आणि खंडित करून टाकतात. आणि पुढचा मुद्दा, शेतकरी व लघु उद्योगांना अचानक वीज खंडित केल्यामुळे आर्थिक नुकसान होते. चुकीचे किंवा सरासरी ॲव्हरेज बिल देऊन ग्राहकांना जास्त रक्कम लागली जाते. ग्राहकांवरती अंदाजे बिल देतात, रेडिंग न घेता अंदाजे बिल. रेडिंगचा पत्ता नाही त्यांच्या बिलावरती. तुम्ही बिल घेता ना, तुम्ही एवढं मीटरचं रेडिंग पडलं आहे, तुम्ही माणसं ठेवलेली आहेत, घरोघरी जाऊन रेडिंग घेतात, त्या बिलावर सरळ तुम्ही दाखवता रेडिंग लिहिलेलं नाही आणि अंदाजे बिल देता. हा कोणता नियम आहे?
हे तुमच्या वरिष्ठांना दिसत नाही का? हे महावितरणच्या वरिष्ठांना दिसत नाही का? बिल मागतोय कशा करता आपण, कसलं किती वापरली वीज याचा तपशीलवार तर द्या मला. तो काहीच नाही. अंदाजपंचे बिल लावून द्यायचं आणि ते ग्राहकाने भरायचं. सर्वसामान्य अशिक्षित माणसं आहेत, त्यामुळे कोणाला वेळ नाही. सगळे गोडाऊनला इथे कामाचा शेती व्यवसाय कोणाचा, त्यामुळे कोण मागं लागत नाही त्यांच्या. ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत सेवा त्रुटी होत असून ग्राहकांचे हक्क बाधित होत आहेत. वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी देयक भरण्यासाठी किमान 15 दिवसाची सूचना मुदत देणे आवश्यक असताना ती दिली. तुमचा वीज पुरवठा मीटर खंडित करायचा आहे, न्यायचा आहे, तर 15 दिवस अगोदर तुम्हाला सूचना द्यायची. हा कायदा सांगतो, हे मी माझ्या मनाचं सांगत नाही. पण त्या कायद्याचं उल्लंघन करून मीटर कधीही वाटेल तेव्हा काढून येतात. काही प्रकारामध्ये थकीत रक्कम कमी असतानाही संपूर्ण मीटर काढून देण्याची कठोर कारवाई केली जात आहे. पुढे वीज अधिनियम 2003 व संबंधित नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यापूर्वी नोटीस देणे बंधनकारक आहे. तसेच ग्राहक संरक्षण कायद्यानुसार योग्य सेवा देणे हे वितरण कंपनीची जबाबदारी आहे. ग्राहक कायद्यानुसार, ग्राहकांचा कायदा आहे तो ॲक्ट, त्यानुसार संरक्षण कायद्यानुसार योग्य सेवा देणे हे वितरण कंपनीची जबाबदारी आहे. सदर प्रकरणात नियमाचे उल्लंघन होऊन ग्राहकाचे आर्थिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत आहे. ही बाब मानवी हक्क, मूलभूत गरजांशी संबंधित आहे. म्हणजे मूलभूत हक्क मानवाचे आहेत, त्यांच्याशी संबंधित ही बाब आहे. तर अतिरिक्त मागण्या काय आहेत सांगतो. मीटर काढण्याऐवजी दंड किंवा हप्ते पद्धत लागू करावी. सर्व कारवाईचे व्हिडिओ रेकॉर्डिंग व लेखी आदेश अनिवार्य करावे. प्रत्येक ग्राहकाला SMS लेखी नोटीस देणे बंधनकारक करावे. चुकीच्या कारवाईबद्दल नुकसान भरपाई देण्याची तरतूद करावी. स्थानिक पातळीवर तक्रार निवारण माहिती समिती स्थापन करावी. स्थानिक पातळीवर जी तक्रार याची निवारण समिती स्थापन करायच पाहिजे. म्हणजे त्या समितीला, ती समिती जाऊन, एक 10 लोकांची समिती असली तर ती जाऊन त्यांना प्रश्न विचारेल ह्याचं काय झालं ते. तर मी तुम्हाला छोटी गोष्ट सांगतो त्याविषयी. आम्ही भांडतोय त्या MSEBच्या अधिकाऱ्यासोबत. ते MSEBच्या अधिकारी म्हणतात, एक आजी होती 60-65 वर्षाची. माझा अचानक मीटर काढून नेला. ते म्हणतात तुम्हाला SMS केला आहे. त्या आजीकडं मोबाईल आहे बटनवाला, तिला SMS आला गेला काहीच कळत नाही. हे टेक्निकल बाब झाली. मॅन्युअल प्रकारे त्यांनी जाऊन सांगायला पाहिजे आजीला. प्रत्येकाचकडे मोबाईल आहे, प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करतो का टेक्नॉलॉजीचा वापर करतो असं नाही. अजून एवढी प्रगत टेक्नॉलॉजी जगात का आपला भारत देश नाही बिना ड्रायव्हरची गाडी चालेल आपल्या रस्त्यावरती. पण अशा परिस्थितीत तुम्ही दोन्ही हे करायला पाहिजे, एक टेक्निकल आणि एक मॅन्युअल. टेक्निकली तुम्ही SMS पाठवता आणि सांगता तुम्हाला SMS पाठवला आहे, तो SMS पोचला आहे. दुनियाभरचे SMS येत असतात मोबाईलवरती. आणि मला स्थानिक वायरमॅनना हेच सांगायचं आहे पुन्हा एकदा, 31 जून जे आम्ही व्हिडिओ घेतल्यापासून ते तुम्ही कारवाई करायला सुरुवात केली ना, गुन्हे दाखल करायला लावले जबरदस्तीने, आकडा टाकून हे केला. तुमचा इन्फ्रास्ट्रक्चर जे 60-70 वर्षापूर्वीचं आहे तेच आहे. त्यात काय बदल झाला? मीटरचं भाडं लावता, मीटर आमच्या भिंतीवरती असतो आणि भाडं MSEBला आम्ही भरतो. मीटर विकत आम्ही घेतो, मीटरचे पैसे आम्ही पूर्ण येतो आणि भाडं मीटर आमच्या भिंतीवर आणि ते भाडं आम्ही देतो. हा कुठला नियम आहे? वीज वाहक, वीज वितरण म्हणजे वितरण करण्याचं काम तुमचं आहे. म्हणजे कोणते कर लावून आवाच्या सव्वा बिल लावून वसूल करणं, वसुली फक्त हा महावितरणचा धंदा आहे. ह्याच्या नंतर झालेल्या भिवंडीमध्ये टोरंट पॉवर असेल, बऱ्याच शहरामध्ये अंडरग्राऊंड लाईन टाकली जाते विजेची. ते आज तर काय दिसते का तुम्हाला? तेच पोल आहेत, त्याच तार आहेत, वारा वादळाने पडतात, तेच परत जॉईन केले जाते. त्यात कोणताही बदल नाही. मग हा पैसा वापरला कुठं जातो? आमच्याच करातून पैसा घेतलेला, आमच्यावर कर सगळे लादलेले. पण अजूनपर्यंत 2026 आहे, 2026मध्ये आपण लाईट
वीज, पाणी आणि रस्ते ह्यासाठीच आपण आंदोलन करतोय किंवा झगडतोय. मला सर्व नागरिकांना विनंती करतो, सगळ्यांना सांगतो, परिसरातल्या, अंबाडी परिसरातल्या, की आम्ही जी तारीख तुम्हाला ठरवून देऊ त्या दिवशी तुम्ही कृपया करून हजर राहा. तुमच्या लेखी तक्रारी असतील तर लेखी अर्ज करा आणि आमच्याकडे द्या. आम्ही उपोषणाला बसणार आहोत. ह्या वीज मंडळाला नीट केल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही. कारण आता आमची पण सहनशक्ती संपली, प्रत्येकाची संपली आहे, पण त्याचा उद्रेक होत नाही. आता उद्रेक होत चालला याचा, कारण कुठल्या तरी गोष्टीचा उद्रेक झाल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही. आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तारीख सांगणार आहोत. त्या पद्धतीने आपण नियोजन करू, एक आपण कमिटी स्थापन करू आणि आंदोलन करू. सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा हीच विनंती. धन्यवाद.